ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित झालंय। सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेल्या आश्वासनावर त्यांचं समाधान झालंय। पण आता प्रश्न हा आहे की सगळे सोयरेंवरून सरकारनं जरांगेंना आश्वासन दिलंय, त्यावरून नेमकं काय होणार पाहूयात। सरकारसोबत बैठक झाल्यानंतर भुजबळांसह सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या उपोषणस्थळी आलं। भुजबळांच्या आवाहनानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी उपोषण स्थगित केलं। पण त्याचवेळी भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध केला। जरांगेंनी 13 तारखेपर्यंत सगळे सोयऱ्यानुसार आरक्षण न मिळाल्यास मंडल आयोगाच्या विरोधातच रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली। आम्ही सांगतो, आमचं आरक्षण आमच्या ताटातलं कसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या। आम्ही त्यांना पाठिंबा देतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला। वेगळं आरक्षण आम्ही त्यांना सांगितलं घ्या। फडणवीस साहेब, हे षडयंत्र हाणून पाडा। 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या, नसता माझा नाविला आजी। पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे। 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू, आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही। एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा। सगळ्या ओरिजिनल, आणि त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे। मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून। हाकेंनी उपोषण स्थगित करताना म्हटलंय की 2 मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत। खोट्या कुणबी नोंदी देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। दुसरी बाब म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सर्वपक्षीय बैठकीत ठरवलं जाणार। असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। की जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे, पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार नाही। तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत, पान। तुम्ही आम्हाला चूच करतान, फडणवीस साहेब, आणि त्यांना चूच करतान, आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान। आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला, आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल। ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी, यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही। पुरी मोठ बांधली तुम्ही तरी बी। आता प्रश्न हाच आहे की जरांगेंच्या सगळे सोयरे आणि सरसकट आरक्षणाच्या मागणीचं काय? कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची प्रत जरांगेंना दिली। पुन्हा उपोषणाला बसलेल्या जरांगेंचं उपोषण मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत स्थगित झालं आणि सरकारनं सगळे सोयऱ्यांसाठी 13 जुलैपर्यंत महिन्याभराचा वेळ घेतला। मंत्री गिरीश महाजन म्हणतायत की सगळे सोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणारच नाही। शुक्रवारी सरकारसोबतच्या बैठकीत सरकारनं म्हटलंय की सगळे सोयऱ्यांचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं होईल। सरसकट मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण देणार नाही, हेही सरकारनं शिष्टमंडळाच्या बैठकीत म्हटल्याचं भुजबळांनी सांगितलं। मग सरसकट आणि सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं काय होणार? निघणार की नाही निघणार? जर निघणार नसेल तर मग सरकारनं जरांगेंकडून महिन्याभराचा वेळ का घेतला? सरकारनं थेटपणे एखाद्याच्या नोंदीवरून प्रतिज्ञापत्राद्वारे सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देता येणार नाही हे स्पष्टपणे का सांगितलं नाही? आता पुन्हा शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई म्हणतायत की जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमनुसार सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत योग्य मार्ग काढू। तर सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आमची कार्यवाही सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सजेशन, ऑब्जेक्शन्स आलेले आहेत, त्याची स्क्रुटिनी करणं, त्याची छाननी करणं, आणि राज्य सरकारचा प्रयत्न हा राहील की जो 1 महिन्याचा कालावधी मनोजदादाने दिलेला आहे त्या कालावधीच्या अगोदर याच्यातनं समन्वयातनं, सामंजस्यानं योग्य मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। सरसकट आरक्षण ओबीसीतना देता येत नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सरकार सकारात्मक आहे। मराठ्यांना 10% आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सांगितलं होतं, तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळलाय। आताही सगळे सोयऱ्यांसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप सुरू असताना
ओबीसीला कसा धक्का लागत नाही हे लिखित द्या अशी मागणी करत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जालन्याच्या वडीगोद्री इथं 10 दिवसांपासून उपोषण करत होते. अखेर 10व्या दिवशी भुजबळ आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उपोषण स्थगित झालं. आमच्या आपल्या सगळ्या पट्ट्या विमुक्त आणि ओबीसीचे 2 वाद इथे उपोषणाला बसलेले आहेत. शेवटी आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद परत मैदानात रस्त्यावर पाहिजे. ती जर वाघ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचे का मराठीचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणार आहे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ आहे, जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन दे, नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. आरक्षणावरून आता भुजबळ आणि जरांगेंमध्ये जुंपली आहे. शेरो शायरीमधून भुजबळ गंजलेल्या तलवारीला धार लावण्याची भाषा करतायत. जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी. वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तो, तू झोप घरात. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे. माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही. आणि बाकीचं हे तर काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काय गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करताय? भुजबळ साहेबाला सांगतो जास्त खुश नका हो, जास्त खुश नका हो. आणखीन पुढं टाईम आहे. मराठी एक आहेत, 10-5 जण पडलेले जवळ आले म्हणून आणखीन दिशा नेवा. मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा, मग मराठी तुमच्या मदतीला येतील. पण खुश होऊ नका. कोणाच्या शापाने काय होतं, थोडे दिवस जवळ आहे, लय खुश होऊ नका. पडलेले जवळ आले, लय जवळ आहे. नसता मराठ्यांचा विरोध बंद करा. सरकारनं जरांगेंचंही उपोषण स्थगित केलं आणि आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचंही उपोषण शांत केलंय. पण सगळे सोयऱ्यांवरून भुजबळ, महाजन आणि शंभूराज देसाई या सरकारच्या मंत्र्यांमध्येच मतभेद आहेत. तर भुजबळ ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही यावरून आक्रमक आहेत. शरीफ है हम, शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते नहीं. दत्ता सनावटे आणि महेंद्र कुमार मुधोळकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.